मित्रांनो, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडून थेट आरसीबी मध्ये जाणार का? आणि जर हा ट्रेंड झाला तर मुंबई इंडियन्सला तब्बल 2 स्टार खेळाडू मिळणार का? IPL 2027 आधी क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवणारी ही चर्चा सध्या जोर धरत आहे. या ट्रेंडची नेमकी काय चर्चा आहे? कोणते 2 खेळाडू मुंबईच्या ताफ्यात येऊ शकतात आणि या अफवामध्ये किती तथ्य आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. IPL मध्ये सध्या हार्दिक पांड्याच्या ट्रेंडच्या चर्चांना उधाण आलंय. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आगामी हंगामापूर्वी दुसऱ्या संघात जाणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. सुरुवातीला चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचे नाव आघाडीवर होते, पण आता या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आरसीबी यांचे नाव देखील समोर येत आहे. सुरुवातीला सनरायझर हैदराबाद आणि आरसीबीने हार्दिकमध्ये रस दाखवला नव्हता, मात्र आता ताज्या रिपोर्ट्सनुसार आता आरसीबी हार्दिक पांड्याला आपल्या संघात सामील करण्यासाठी उत्सुक आहे. आरसीबीने सलग 2 वेळा 2025-2026 IPLचे विजेतेपद पटकावले आहे, त्यामुळे आपला संघ अधिक मजबूत करण्यासाठी ते हार्दिकला ट्रेंड करू शकतात. आणि बरोबरच हार्दिक पांड्याच्या आरसीबी मधील ट्रेंडबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाहीये, या केवळ चर्चा आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्स मध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. KKR हार्दिक पांड्याच्या बदल्यात रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांना मुंबईला देऊ शकतात अशी चर्चा सुद्धा आहे. चेन्नई सुपर किंग्सचे CEO काशी विश्वनाथ यांनी हार्दिकला संघात घेण्याच्या चर्चा अधिक फेटाळून लावल्या आहे. हार्दिक पांड्या नक्की कोणत्या संघात जाणार हे येणाऱ्या काळात कळेलच. तो आरसीबी मध्ये जाऊन इतिहास रचणार की KKR किंवा राजस्थान रॉयल्स सारख्या संघाची कमान सांभाळणार हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच. हार्दिक पांड्याने 162 IPL सामने खेळून 10 अर्धशतकास दावा केला होता. त्यांनी या सामन्यामध्ये 82 बळीही घेतला. कर्णधार म्हणून त्यांनी 2022 मध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले आणि त्यानंतर 2023 मध्ये संघाला अंतिम फेऱ्यात पोहोचवलं असंही बोललं गेलंय. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.